नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला घटस्थापनेच्या पूजा विधीसाठी लागणारं संपूर्ण साहित्य दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी कलावा घेतलाय, तर याला कोणी कोणी रक्षसूत्र पण म्हणतं। तर हे कलावा लागतो आपल्याला कलशाला नारळाला बांधायला, आणि कोणी कोणी याची वात पण बनवत असतं, अखंड वात। तर हे पहा, मी कापसाची अखंड वात पण घेतली। तर ही सिंगलच वात आहे, याची आपल्याला डबल करायची असते। तर ती पण कशी करायची मी तुम्हाला दाखवते। आमच्या इकडे कापसाचीच अखंड वात लावतात, कलाव्याची किंवा ते रक्षसूत्राची नाही लावत, त्यामुळे मी कापसाचीच वात करून घेते आता। तर वात कशी घ्यायची असते, सव्वा हात घ्यायची असते, कोपरापर्यंत एक हात आणि त्याच्या थोडी जास्त सव्वा हात। तर दोहरी घ्यायची असते आपल्याला सव्वा हात, आणि सव्वा हाताचे दोन तुकडे घेतल्यानंतर जुने लोक दोरी वळायचे पहा, अशी वळून आपल्याला ही दोरी करून वात घालायची असते। सिंगल वात कधी लावायची नसते। आणि हे धान्याचं पॅकेट आहे पहा, आयतच मिळतं। आपल्या घरामध्ये सगळे धान्य काही मिळत नाही। पहिल्या काळामध्ये सगळे धान्य मिळायचे सगळ्यांच्या घरामध्ये, पण आजकाल मिळत नाही, त्यामुळे हे आयतं आणावं लागतं असं। तर धान्याचं पाकिट घेतले मी एक, आणि त्यानंतर हे पांढरे तांदूळ घेतले मी। आणि देवाला आपल्याला अखंड तांदूळच घ्यायचा असतो, तुकडा तांदूळ कधीच नसतो घ्यायचा, कारण तांदूळ हे धान्य खूप पवित्र मानलं जातं, त्यामुळे ते देवांना वाहतात। त्या पाठीमागं पण एक कारण आहे की तांदूळ साळीमध्ये असतात पहा, ते पाखरं उष्टे करू शकत नाहीत, त्यामुळे ते खूप पवित्र मानलं जातं। आणि कलरचे लाल तांदूळ पण करून घेतलेत मी थोडेसे, मंगल कलशाखाली अष्टदल कमल बनवण्यासाठी थोडेसे कलरफुलच तांदूळ लागतात। पिवळे करू शकता तुम्ही किंवा लाल करू शकता। आणि देवीला सौभाग्याचा वाण घेतलाय, तुम्हाला मिळाला तर तुम्ही घेऊ शकता, आणि नाही मिळाला तर काही हरकत नाही। गंगाजल घेतले मी आपल्या कलशामध्ये थोडंसं टाकण्यासाठी, आणि घटामध्ये अगरबत्ती घेतली, आणि नारळ घेतलाय। तर नारळाला असा धागा बांधून घ्यायचा, कलावा म्हणतात याला किंवा रक्षसूत्र म्हणतात, तर असा बांधून घ्यायचा असतो। नारळ असा मोकळा नसतो सोडायचा कधी। आणि नारळाच्या एक्स्ट्राच्या शेंड्या काढून घेतल्यात मी, म्हणजे आपल्या कलशावरती नारळ छान बसतो आणि दिसतो पण छान। नारळाच्या सगळ्या शेंड्या नसतात काढायच्या, कारण शेंडीशिवाय नारळ पूजेमध्ये चालत नाही, त्यामुळं शेंडी ठेवायची असते वरती। हे पहा, मी अशी शेंडी करून घेतली त्याची, आणि त्याला लाल धागा बांधून घेतलाय। आता आपण व्यवस्थित नारळ करून घेतलेला आहे, त्यामुळं हा मुकुट जो आहे तो नारळाला एकदम परफेक्ट बसतो, आणि आपला कलश खूप छान दिसतो। तर कलश हा आपल्या कुलदेवतेचा असतो, त्यामुळं आपल्याला कलशाला मुकुट लावायचा असतो, त्यामुळे मुकुट घेतलाय मी। देवीला ओटी भरण्यासाठी एक पीस घेतलाय, आणि हे 1-1 रुपयाचे 2 नाणे घेतलेत, 2 सुपाऱ्या घेतल्यात, आणि 2 हळकुंड। हे कशासाठी, तर 1 सुपारी, 1 नाणं आणि 1 हळकुंड हे आपल्या मंगल कलशासाठी, आणि 1 आपल्या घटामध्ये टाकण्यासाठी, असे 2 सेट घेतलेत मी टाकण्यासाठी त्यामध्ये। आणि हळदी कुंकू घेतले, तर हळदी कुंकू हे सगळं वेगवेगळं का घेतले मी ते पण सांगते, कारण देवाला लावण्यासाठी हळदी कुंकू हे वेगळं घ्यायचं असतं, आणि आपल्याला लावण्यासाठी वेगळं घ्यायचं असतं। आपल्याला हळदी कुंकू लावलंय तेच आपण देवाला कधीच व्हायचं नसतं, त्यामुळं आपल्याला लावायचं ते वेगळं घ्यायचं, आणि आपल्याला हळदी कुंकू लावूनच आपण देवांची पूजा करण्यासाठी सुरुवात करायची असते। आणि ही चुनरी पण घेतली मी घटाच्या पाठीमागं लावण्यासाठी, कारण घट जर उगवला ना, त्या पाठीमागं ही चुनरी लावलेली असते, असं वाटतं की देवी आईनेच ही चुनरी ओढली, मस्त वाटतं, त्यामुळे ही चुनरी पण घेतली मी। आणि देवाचे टाक पण घेतलेत मी, 5 टाक आहेत माझ्याकडं, आणि त्यामध्ये 2 देवीचे टाक आहेत, एक तुळजापूरच्या देवी आईचा टाक आहे, आणि एक मोठा देवीचा टाक आहे। तर कोणी कोणी काय करतं, घटाजवळ फक्त देवी आईचे टाक पूजतात। आमच्या इकडे पहिल्या परंपरेनुसार 5 टाक घटाजवळ पूजतात। तर मी जशी पाहत आले तसं मी अशीच पाहत आलेली आहे, 5 पण टाक पूजतात, त्यामुळे मी 5 पण टाक घटाजवळ पूजण्यासाठी घेतलेत। तुमच्या इकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही टाक पूजायचे आहेत, तुम्ही फक्त देवीचे टाक पूजू शकता किंवा 5 पण पूजू शकता। आणि पूजेसाठी जे भांडे लागतात ते पण घेतलेत मी। अभिषेक घालण्यासाठी पळी घेतली, एक भांडं घेतलंय, आणि पाणी ठेवण्यासाठी एक पेला घेतलाय, आणि आरती करण्यासाठी छोटीशी निरांजन घेतली, दिवा लावण्यासाठी एक अखंड दिवा घेतलाय। तर तुम्ही मोठा दिवा पण लावू शकता किंवा छोटा पण लावू शकता। आणि दिव्याची वात वरती खाली करण्यासाठी हा चिमटा घेतलाय, चिमटा मिळतो माझ्याकडे, ही छोटासा चिमटा आहे तो घेतलाय मी। आणि दिव्याची वात वाढवताना दिव्याची ज्योत घेण्यासाठी छोटासा दिवा घेतलाय मी। दिव्याची वात वाढवत असताना दिव्यातून ज्योत घ्यायची असते या छोट्या दिव्यामध्ये, आणि मग दिव्याची वात वाढवायची असते, कारण दिवाची वात वाढवताना दिवा जरी विझला तरी काही हरकत नसते। पुढे मी एक व्हिडिओ टाकणारच आहे, अखंड दिव्याची वात कशी वाढवायची। आणि घट घेतलाय मी, हे पहा। तर घट बाजारातून आणल्यानंतर त्याला अशी काळी पावडर असते पहा, स्वच्छ धुवून घ्यायचा, आणि त्याच्या कंठाशी असा कलावा बांधायचा रक्षसूत्र,
तर आपल्याला कलश स्थापित करण्यासाठी आपण कलश घेतो किंवा घट घेतो, त्याच्या कंठाशी हे पासा धागा बांधायचा असतो. धागा बांधल्याशिवाय आपल्याला कलश किंवा घट स्थापित करायचा नसतो आणि नारळाला सुद्धा धागा बांधायचा असतो. आपण बिना नारळाचा जर कलश किंवा घट स्थापित केला तर तो फक्त एक तांब्या म्हणून आपण तो स्थापित केल्यासारखं होतं. त्यामुळं हे जे रक्षासूत्र असतं कलावा ते बांधूनच आपल्याला कलश स्थापना करायची असते आणि घटस्थापनासुद्धा करायची असते. आणि देवी आईची आरती करताना किंवा कुठल्याही देवाची आरती करताना आपल्याला तेलाच्या दिव्याने किंवा कापराने आरती करायची नसते, कारण तेलाच्या दिव्याने सुद्धा काजळी धरत असते आणि कापराने सुद्धा काजळी निघत असते. पहा, आपण त्यावरून हात जर फिरवला तर आपला हात काळा होत असतो. त्यामुळे तुपाच्या दिव्यानेच आपल्याला आरती करायची असते शास्त्रानुसार. त्यामुळे ज्या फुलवाती आहेत त्या वाटीमध्ये मी अशा तुपामध्ये भिजून घेतल्यात पहा, आणि आपल्या छोटीशी निरांजन आहे त्यामध्ये अशी ठेवायची आणि मग आरती करायची. आपला हातसुद्धा काळा होत नाही आणि घरामध्ये सुद्धा काळपट होत नाही. आणि शास्त्रानुसार हे खूप पवित्र मानलं जातं ही आरती आपण घेतली तर. आणि गणपती बाप्पांना ठेवण्यासाठी विडा घेतलाय मी, डबल पानांचा विडा घ्यायचा असतो. आणि गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा प्रसाद खूप आवडतो, तर गुळ खोबरं घेतलंय मी प्रसाद म्हणून ठेवण्यासाठी. आणि घट बसवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे ही माती. तर शेतमाती घ्यायची, मस्त अशी काळी घ्यायची, म्हणजे आपलं धान्य खूप छान उगतं. तर ही काळी माती घटाच्या वेळेस बाजारात पण विकायला येते आणि शेत जर जवळ असेल तर शेतातून आपण घेऊन येऊ शकतो. तर मोठाले खडे असे काढून घ्यायचे मातीतून आणि मस्त अशी बारीक बारीक माती घ्यायची, म्हणजे आपला घट छान उगतो. आणि देवी आईला फुलांची वेणी नाही मिळाली, घटाच्या वेळेस वेणी मिळून जाते, त्यावेळेस वेणी आणायची आणि आपल्या कलशाला घालायची. खूप छान वाटतं, आपल्या देवी आईला घातल्यासारखी होतं. आणि हे नागिनीचे पानं जे आहेत हे घरच्या वेलाचे आहेत, ते पण घेतलेत मी खूप सारे. तर एवढं जर सामान आपण गोळा जर करून ठेवलं घटाच्या वेळेस तर आपल्याला इकडं तिकडं सारखं पळावं लागणार नाही किंवा सगळ्या गोष्टी आपल्या जवळ असतात. त्यामुळं घट एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला बसवता येतो. तर इतकं सामान फक्त आपल्याला लागतं घट बसवण्यासाठी. तर मंडळी, घटस्थापनेचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.